हां. जय हिंद मित्रांनो. मित्रांनो आपल्यासोबत सक्सेस अकॅडमीचे जे मॅनेजर आहेत राज खन्ना सर ते आहेत. राज खन्ना सर आपल्याला सक्सेस अकॅडमीचं डेली शेड्यूलबद्दल सांगणार आहेत. सर्वप्रथम सर तुमचं स्वागत आहे धन्यवाद. आणि विशेष करून संपूर्ण सक्सेस टीमचे विशेष आभार किंवा कौतुक यासाठी की रिसेंटली जो 2025 चा जो रिझल्ट लागलेला आहे नीरज त्यामध्ये आव्हाड. हां, ऑल इंडिया रँक 171 171. नीरज प्रवीण आव्हाड बरोबर, हे पास झालेले आहेत बरोबर, आणि यामध्ये तुमच्या संपूर्ण टीमचं विशेष योगदान होतं. बरोबर, तर पालकांना जाणून घ्यायचं आहे, की नीरजचा ज्या पद्धतीने रिझल्ट आला, त्या पद्धतीने म्हणजे इथे नेमकं कोण शिकवतं? म्हणजे बरोबर. आपण समजा मॅथेमॅटिक्स सब्जेक्टचा विचार केला हं, किंवा फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, बायोलॉजीचा असेल किंवा गॅटचे सब्जेक्ट असतील. हे बरोबर. कोण-कोण शिकवतं याबद्दल माहिती तर तत्पूर्वी मला एक सांगा, की डेली शेड्यूल काय कसं असतं? सुरू होतं विद्यार्थ्यांचं? तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज डेली शेड्यूल काय असतं त्याबद्दल बोलतोय, की हं. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जेव्हा दिवसाची सुरुवात होते, दिवसाची सुरुवात जी आहे, ज्या मुलांना एक्सरसाइज करायची आहे, ग्राउंड राउंडचे हं. केवाटी कमांडो जे आहेत, हं. आदित्य आदित्य दाभाडे दाभाडे सर सर. हं. हे घेतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलं फ्रेश होतात. हं. फ्रेश झाल्यानंतर क्लासला साधारणतः हं. मी 9 वाजेपासून क्लास स्टार्ट करतो. ओके. कारण ग्राउंडला 8:30 वाजेपर्यंत असतात. हं. 6 ते 8:30 पर्यंत ते ग्राउंडला असतात. ओके. मग तिथून आल्यानंतर ते 9 वाजेपर्यंत हं. क्लासला येतात. हं. मग क्लासला स्टार्टिंग आमची 9 वाजेपासून होते. ओके. तर साधारणतः हे 9 वाजेपासून 3 वाजेपर्यंत मुलं जे आहेत ते क्लासमध्ये बिझी असतात. ओके. त्यांना एक साधारणतः हां. ब्रेक दिला जातो अर्ध्या आता तासाचा. पालकांचा प्रश्न असा असतो, की एका सब्जेक्टसाठी किती टीचर्स या हां, ठिकाणी? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आमची प्रत्येक सब्जेक्टला 2-2 टीचर आहेत. प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टला. सब्जेक्टला 2 फॅकल्टी आम्ही या ओके. ठिकाणी ठेवले. हं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते फॅकल्टी जी आहे, हं. ती आम्ही एक्सपिरियन्स फॅकल्टी ठेवलेली आहे. ओके. म्हणजे त्यांना साधारणतः 7 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे ओके. आणि त्यांचा जर तुम्ही गुणवत्ता पाहिली, तर त्यांचं कोणाचं नेट सेट झालेलं आहे, कोणाचं कोणाचं पी-एच-डी आहे. झालेलं आहे. हं. म्हणजे सर्वच एक्सपर्ट टीचर आहेत, ज्यांनी आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हं. 10 ते 15 वर्षापासून शिकवलेलं आहे. हं. कुठे कॉलेजला होते किंवा ते आपल्याकडेच 5 वर्षापासून आपल्याकडेच आहे. काही हं. फुल टाईम बऱ्यापैकी हं. टीचर आपल्याकडे फुल टाईमच असतात. हं. आपण असं नाही की का याच्यावर डेली शेड्यूलवर ठेवलेलं नाही. ओके. टीचर आपल्याकडे फुल टाईम फुल टीचर्स. टाईम असतात. हां, मला एक सांगा, की मॅथेमॅटिक्ससाठी कुठले टीचर या ठिकाणी? हां, मॅथेमॅटिक्समध्ये जे आहेत आमचे खूप एक्सपर्ट टीचर आहेत आणि ते अकॅडमीमध्ये इन्व्हॉल्व पण आहेत. ओके. त्यांचा मोलाचा वाटा आहे. हां. विशाल मुटेकर सर जे आहेत, ओके. त्यांचं नेट सेट झालेलं आहे. साधारणतः ते आपल्याकडेच 5 वर्षापासून हं, आहेत. हं. हं. फुल टाईम इथंच राहतात. हं. मुलांचा कुठला डाउट्स असेल, काही असेल, प्रत्येक गोष्टमध्ये ते बारकाईने त्याच्याकडे बघतात. ओके. काय असेल ते सकाळी मॉर्निंगपासून ते हं. इव्हनिंगपर्यंत मुलांचे सर्व डाउट्स ते सॉल्व्ह करतात. ओके. आणि त्यांना कुठल्या पद्धतीची अडचण असिस्ट असेल किंवा करण्यासाठी. असिस्ट करण्यासाठी आमची चेतना मॅडम असतात. चेतना मॅडम आहे. हां, चेतना मॅडम पण खूप छान पद्धतीने शिकवतात. त्यांना पण साधारणतः 7 ते 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. अरे मुलांचा आत्तापर्यंत एकही मुलाचा काही डाउट्स आलेला नाही, की मॅडम व्यवस्थित शिकवत नाही. एकदम हं. म्हणजे एक्सपर्ट टीचर आहेत ओके त्यामध्ये. आणि फिजिक्ससाठी मग साठी? हां, फिजिक्सला जर म्हटले, फिजिक्सला पण चांगले एक्सपर्ट टीचर आहेत, ज्यांना 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हं. अमित फरताळे सर वर्धा. आहेत हं. आणि भालेराव सर आहेत. भालेराव सर. हां, हे दोघं चांगल्या पद्धतीने शिकवतात. ठीक ओके. आहे. तसं आम्ही कधी-कधी आम्हाला वाटलं, की एखादा टीचर आपण एक्स्ट्रा मग अरेंज करिक्युलमसाठी करायचं. लावलं पाहिजे, का आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर हां. त्यासाठी आपण एक्स्ट्रा टीचर पण लावत असतो ओके, ओके. मध्ये-मध्ये. ओके, ओके. हो. आणि केमिस्ट्रीसाठी? हां, केमिस्ट्रीसाठी पण जे आहेत, केमिस्ट्रीला खूप एक्सपिरियन्स टीचर आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत चांगले-चांगले रिझल्ट आणलेले आहेत. हं. 7 ते 8 वर्षापासून ते शिकवत आहेत. हं. ठीक आहे. त्यामध्ये आमचे सोपानगिरी सर आहेत. हं. हं. ठीक आहे. आणि चव्हाण सर आहेत. हं. चांगल्या पद्धतीने शिकवतात. दोघं चांगले आहेत. सर्व चांगल्या पद्धतीने शेड्यूल चालत असतं. खूप चांगल्या आता पद्धतीने डाउट सॉल्व्ह करतात. एक सब्जेक्ट आहे की इंग्लिशचा. हां, बरोबर. इंग्लिशचे खूप क्वेश्चन असतात. त्या ठिकाणी बरोबर, परत बरोबर. मग आता 2 टीचर इंग्लिश कुठले? म्हटलं तर इंग्लिशमध्ये बघा, आमचे जे एक्सपर्ट टीचर जे आहेत, हं. म्हणजे त्यांनी बऱ्याच वर्षापासून ते स्वतःच ॲस्पिरंट होते. असं हं. नाही की त्यांनी कधी एक्झाम दिलेल्या हं. नाहीत. त्यांनी एन-डी-ए केलेलं आहे, त्यांनी सी-डी-एसची एक्झाम दिलेल्या आहेत. सी-ए-पी-एफ असिस्टंट कमांडंट असेल, हं. ठीक आहे, त्याचं मेडिकल दिलेलं आहे. आता रिसेंटली कदाचित त्यांचा रिझल्ट पण येईल. हं. हं. ठीक आहे, असे प्रमोद सर जे आणि आहेत, प्रमोद मोरे गॅट सर. सब्जेक्टसाठी? हां. आता गॅट सब्जेक्टमध्ये जर बघितलं, गॅटमध्ये हं. हिस्ट्रीसाठी आमचे किरण पवार सर आहेत. किरण ओके. पवार सर ही यूपीएससीचे ॲस्पिरंट आहेत. त्यांनी खूप इंटरव्ह्यू दिलेले आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांना एक्सपिरियन्स आहे. एवढा एक्सपिरियन्स आहे, की ते मुलांना डायरेक्ट सांगतात, की पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये जे आहे तुम्हाला हेच क्वेश्चन एक्सपेक्टेड पडतील. क्वेश्चन असे हां, पडत हेच आहेत. क्वेश्चन पडतील किंवा याच क्वेश्चनवर तुम्ही जास्त भर द्या. ओके. हां, ते चांगल्या टॉपिक्स पद्धतीने सांगतात बेस्ट प्रत्येक टॉपिक. टॉपिक्समध्ये तुम्ही हा टॉपिक करून ठेवा. या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात. म्हणजे खूप ओके. चांगल्या मला पद्धतीने एक नोट्स वगैरे. जाणून घ्यायचं आहे, की समजा ही पूर्ण बॅच चालते बरोबर, सक्सेसची बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा समजा प्रिलिमिनरी झाली एक्झाम, रिटर्नची एक्झाम क्वालिफाय झाली. बरोबर, पुढचा टप्पा असतो एस-एस-बी इंटरव्ह्यूचा. बरोबर. तर एस-एस-बीसाठी म्हणजे हां. कशा आता पद्धतीने त्या याच्यामध्ये ठिकाणी जर शेड्यूल? बघितलं तुम्ही एस-एस-बीसाठी आमचे
कर्नल संपत गोपालन सर आहेत, हम्म. रिटायर कर्नल आहेत, त्यांच्यासोबत कर्नल नायर पण असतात, हम्म. आणि आमचे डिरेक्टर जे आहेत हम्म. गुलाब देवरे सर, हम्म. ठीक आहे, यांचा मोलाचा वाटा असतो तिथे. हम्म. कारण ते मुलांना समजून घेणं, कशा पद्धतीने काय कंडक्ट करणं, हम्म. SSB साठी ते तिघ लोक जे असतात त्या हम्म. ठिकाणी प्रत्येक संडेला हम्म. मुलांना त्या ठिकाणी गायडन्स त्यांचं असतं हम्म. की कशा पद्धतीने तुम्ही SSB. आता समजा आता जो आमचा रिझल्ट आलेला आहे नीरज आव्हाड याच्यासाठी, तर या तिघा लोकांनी जे आहे खूप मेहनत घेतलेली आहे. हम्म. तर खूप म्हणजे प्रचंड मेहनत घेतलेली आहे, तर Okay. त्याचा रिझल्टच आलेला आहे. हम्म. ठीक आहे, ह्या पद्धतीने SSBचं गाईड खूप छान पद्धतीने होतं. आता मला अजून एक गोष्ट समजून घ्यायला आवडेल की समजा डेली बेसिसवरती विद्यार्थी आलाय, बरोबर त्याला काही गोष्टी समजत नसतील बरोबर. किंवा तो अब्सेंट राहिला बरोबर, किंवा बरोबर. मोबाईलच्या वळणाला लागला, काही बरोबर, सिंगल बरोबर. पॅरेंट्स आहेत, मुलं घरीच राहतात, बरोबर बरोबर तर मग असं इकडे तिकडे समजा फिरणारे मुलं आहेत काहीतरी, बरोबर. तर मग अशा विद्यार्थ्यांवरती वॉच कसा असतो तुमचा? आता सपोज सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, हम्म. आमच्याकडे रिसेप्शन असतात. रिसेप्शन समजा एखादा अब्सेंट असेल, प्रेझेंट असेल, ते कॉल करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी काय करतो, मी स्वतः इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये, की समजा हा मुलगा आज का नाही आला, हम्म. तर स्वतः मीच कॉल करतो. हम्म. मी कॉल केल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो. त्याच्या पॅरेंट्सकडे ते प्रॉब्लेम असतात की सर असं यामुळे हा आज आलेला नाहीये, हम्म. तर तो अब्सेंटी का आहे, त्याचं मागचं रिझन काय आहे, मी स्वतःच त्यांना विचारतो की आज का तुम्ही आले नाही किंवा त्याला का पाठवलं नाही. हा, जे बाहेरचे पॅरेंट्स आहेत की ते आउट ऑफ नाशिक बरोबर, करून बरोबर. येतात, ह्या पालकांचा मुख्य प्रश्न असा असतो की विमेन सेफ्टीचा, म्हणजे बरोबर, आमची बरोबर. मुलगी 10वी नंतर पहिल्यांदाच बाहेर बरोबर, बरोबर. टाकणार आहोत आम्ही, बरोबर. तर मग विमेन सेफ्टी बद्दल काय अशी कुठली काळजी घेतली जाते का सक्सेस कडून किंवा success 100% family कडून? हं. हे बघा, ज्यावेळेस ते ऍडमिशन घेतात त्याच वेळेस आम्ही सांगतो की तुमची मुलीची 100% सेफ्टीची गॅरंटी आमची असणार आहे. हम्म. समजा मॉर्निंग पासून आमचं जेव्हापासून ग्राउंड चालू तेव्हापासून प्रेझेंटी घेतो आम्ही, तेव्हापासून तर ती मुली वर्गात असल्यापर्यंत पूर्णतः कॅमेरे वगैरे सीसीटीव्ही हम्म. कॅमेरे आमच्याकडे आहेत. हम्म. ठीक आहे, त्याच्यावर कंटिन्युअस वॉच ठेवण्यासाठी जे स्वतः मॅनेजर आहेत हम्म. म्हणजे मीच, ते कंटिन्यू वॉच ठेवत असतो की हम्म. कोणती मुलगी आलेली आहे किंवा आज का नाही आली, मग न येण्याचं मागचं कारण काय. हॉस्टेलमध्ये विचारणा केली जाते की तुमची मुलगी म्हणजे ती मुलगी का नाही आली. मी स्वतःच त्या ठिकाणी जात असतो की आज मुली का नाही, म्हणजे आजारी आहे का, मग तिला आजारी असेल तर तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यापासून तर या सर्व गोष्टी ज्या आहेत स्वतः अकॅडमीच मॅनेज करत असते इव्हिनिंग पर्यंत. मग हॉस्टेलमध्ये त्याची प्रेझेंटी घेतली जाते किंवा समजा लेट आले असेल तर पॅरेंट्सला कॉल केला जातो की तुमची मुलगी अजूनपर्यंत आलेली नाहीये, मग का आलेली नाहीये, तर ते बघण्यासाठी अकॅडमी त्या ठिकाणी हेल्प करत असते. ओके, तर हे होते खैरनार सर. खैरनार सरांनी खूप छान पद्धतीने सक्सेस अकॅडमीचे शेड्यूल असेल, शेड्यूलबद्दल माहिती सांगितली आणि त्यांच्या मॅनेजमेंटबद्दलही माहिती सांगितली. पालकांच्या मनामध्ये अजून डाऊट असतील की आपल्याला कुठली डिफेन्स अकॅडमी जॉईन करायची आहे, तर या सगळ्या सुविधा तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे आणि सक्सेस जॉईन करा आणि नक्कीच सक्सेसफुल व्हा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. संपर्क करा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.